लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. या जयंतीत आपण अनुषंगाने पाहू शकतात की आज या ठिकाणी साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात येणार आहे. आणि या अनुषंगाने आज आपण गोपीनाथ गडावर या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. पंकजा मुंडे हे पहिल्यांदाच विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते आपल्या गोपीनाथ गडावर येणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू धनंजय मुंडे देखील येणार आहेत. आणि त्या अनुषंगाने पाहू शकतात गोपीनाथ गडावर या ठिकाणी आता पूर्ण तयार करण्यात आलेली आहे. सकाळपासूनच जे गोपीनाथ मुंडेंचे प्रेम करणारे जे भाविक असतात, जे महिला असतात, ते आता सकाळपासून दर्शनासाठी या ठिकाणी महिलांची रांग देखील लागण्याची दिसून येते आहे. दुपारी 11 वाजता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे मुंबईहून हेलिकॉप्टरनं दोघंही एकत्र या ठिकाणी येणार आहेत आणि अभिवादन करणार आहेत. पाहिलं तर पंकजा मुंडे काल 2 दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या ते खंत दाखवून सांगण्यात आली होती की मराठवाड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पाहिलं तर महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण जे आमदार आहेत, खासदार त्यांना या ठिकाणी बोलवण्यात येणार होतं. मात्र या ठिकाणी आता विधान परिषदेचा विस्तार असल्यामुळे ते त्यांना बोलू शकत नाही. त्यामुळे जे त्यांनी खंत दाखवली होती. दुपारी 11 वाजता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर हजर होणार आहेत. त्या ठिकाणी पोहोचत सकाळपासून भाविकांची देखील राग लागली दिसून येत आहेत. कॅमेरा पर्सन विकास हर्षल निकमसह मी संभाजी मुंडे, गोपीनाथगड, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.